नमस्ते. आज आपण मस्त गरमागरम वांग्याचं भरीत बनवणार आहोत. महाराष्ट्राची सुप्रसिद्ध डिश. लगेच सुरुवात करूया. यासाठी सर्वप्रथम मी येथे ही जळगावकडची वांगी घेतलेली आहेत. वांग्याला स्वच्छ धुवून कोरडे करून नंतर मी याला तेल लावलं आहे आणि गॅसवर भाजायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित हे भाजलं जात आहे. गावाकडे याला चूल गरम असतानाच त्याच्या निखाऱ्यावर हे वांगं भाजून घेतलं जातं. शहरी भागात अशा पद्धतीने आपण गॅसवर ठेवून हे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. साहित्य बघूया. यासाठी मी येथे मूठभर शेंगदाणे घेतले आहेत. त्यानंतर 2 कांदे घेतले आहेत. 2 टोमॅटो घेतले आहेत. यानंतर 2 लसूणच्या कांड्या घेतल्या आहेत. आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं कांद्याची पात घेतली आहे, जी यामध्ये खूप महत्त्वाचं काम करणार आहे. आपण पुढे बघूया. आता मी वांग्याचे हे साल काढून घेत आहे. वांगी चांगली शिजली की त्याचे साल हे पटकन निघते. यानंतर हे मॅश करून घेणार आहे. तुम्हाला सांगते, वांग्याच्या भरीतने सगळ्यांच्या मनात असं घर तयार केलं आहे की सध्या ते एक्सपोर्ट देखील होत आहे. माझ्याकडे हे मातीचं भांडं आहे. तर यामध्ये साधारण मी 2 ते 3 पळी तेल घेत आहे. तेल हे शेंगदाण्याचं वापरलं तर भरीतला चव अतिशय छान येईल. तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल नसेल तर नॉर्मल तेल देखील चालेल, काही हरकत नाही. आता साधारण 1 चमचा मी येथे मोहरी घातली आहे. मातीच्या भांड्याला गरम व्हायला थोडा वेळ लागतो आहे. मी घाई केली आहे. तुम्ही असं करू नका. तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये मोहरी टाकायची आणि ती तडतडल्यानंतर आपण शेंगदाणे घालणार आहोत. शेंगदाणे हे आपल्याला अगदी खरपूस तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे घाई करायची नाही. गॅस मंद आचेवरच आपल्याला ठेवायचं आहे, कारण हे असे व्यवस्थित तळून झालेले शेंगदाणे भरीतबरोबर खाताना खूप छान लागते. अशा प्रकारे हे शेंगदाणे छान तळून झाले आहेत. आता यामध्ये मी ठेचलेला लसूण घालत आहे. मी बारीक चिरून घेतला नाही आहे लसूणला. त्यानंतर मिरच्या घातल्या आहेत. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. वांग्याचं भरीत हे फक्त महाराष्ट्रातच प्रसिद्ध नसून त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. यानंतर मी यामध्ये 1 चमचा जिरे घालत आहे. वांग्याचं भरीत बनवताना सगळ्यांची पद्धत ही थोडीफार वेगळ्या प्रमाणात असू शकते. यानंतर मी येथे आलं हे किसून घातलं आहे. कोणी कोणी लसूण आणि आलं हे एकत्र ठेचून घालतं. यानंतर माझ्या परसबागेतील अगदी फ्रेश कढीपत्ता आहे, तो घालत आहे. व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घेणार आहोत. हे सगळे व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण यामध्ये कांदे घालून घेणार आहोत. यामध्ये कांद्याचे प्रमाण हे तुम्ही जास्त घेऊ शकता. त्यामुळे भरीतला खूप छान अशी चव येईल. फक्त एवढंच आहे की कांदे हे आपल्याला मऊसूत करून घ्यायचे आहेत. अगदी झटपट बनणारा पदार्थ आणि थोडा वेळ घेऊन बनणारा पदार्थ, दोघांच्या चवीत देखील खूप फरक असतो बरं का.
आता आपण यावर थोडे झाकण ठेवून देऊया, म्हणजे कांदे हे चांगले मऊ शिजतील. साधारण एक 5 मिनिटानंतर आपण हे झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. कांदे छान मऊ शिजल्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत, जे मी बारीक कापून घेतले आहे. आणि टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालायचे आहे, जेणेकरून टोमॅटो हे लवकर शिजतील. खूप सोपी रेसिपी आहे ही. तुम्ही अगदी घरच्या घरी तयार करून याचा आस्वाद घेऊ शकता. आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे व यावर झाकण ठेवून साधारण एक वाफ आपण येऊ देणार आहोत. टोमॅटो शिजत आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. टोमॅटो शिजत आहे आणि हो, सोबतच असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन हे सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. टोमॅटो हे छान शिजले आहे. आता मी यामध्ये कोथिंबीर घातली आहे. आता आपला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ जे आहे वांगी, ते घालणार आहोत. आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे. आपण यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर नाही केला आहे, तरी देखील हे भरीत खूपच चविष्ट लागणार आहे. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये भरभरून कांद्याची पात घालायची आहे, कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये तुम्ही तुमचा मोकळा हात ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे. अगदी त्याला स्वतःची अशी एक चव आहे, जी तुम्ही भाकरीबरोबर खाल ना तेव्हा तुम्हाला जाणवेल. बरं, अशा प्रकारे आता आपण याला झाकण ठेवून देऊया, एक वाफ आणूया आणि आपलं हे वांग्याचं भरीत अगदी तयार झालं आहे. हे पहा, तुम्हाला दाखवते. दिसते की नाही खूपच सुंदर. आता गॅस आपला ऑफ करायचा आहे आणि मी हे तुम्हाला आता सर्व करून दाखवते. वाह, तोंडाला पाणी सुटलंय की नाही. चला, आता वेळ वाया न घालता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. पुन्हा एकदा सजावटीसाठी थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर घालत आहे आणि हे आपलं गरमागरम भरीत तयार झालं आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत स्वस्थ रहा. बाय बाय.